नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. ॲम्ब्युलन्सचा माझा अनुभव असा होता की माझ्या एक मित्राचे नातेवाईक एक्सपायर झाले होते आणि ॲम्ब्युलन्स होती अवेलेबल, पण ड्रायव्हर नव्हता त्यांच्याकडे. त्यांनी मला कॉल केला की असा असा प्रॉब्लेम आहे, तू येशील का? म्हटलं ठीक आहे, मी येतो. आम्ही ॲम्ब्युलन्समधून ते ॲक्च्युली त्यांची डेड बॉडी गावी न्यायची होती, कारण त्यांचे सगळे रिलेटिव्ह गावीच असतात. आम्ही मुंबईतून निघालो गावी जायला आणि निघाल्यावरती आम्ही पनवेल क्रॉस केलं आणि पेन लागते मध्ये, तर त्या दरम्यान आम्ही जेवणासाठी थांबलो. ही कधीची गोष्ट आहे? एक साधारण 10 वर्ष झाली असतील या गोष्टीला. 2015 वगैरे. हो. आणि आम्ही जेवायला थांबलो तिथे. जेवण वगैरे झालं, बाकीचे येत होते, मी आलो आणि ॲम्ब्युलन्सजवळ थांबलो होतो. तेव्हा असं होतं की ॲम्ब्युलन्सला पाठीमागे डेड बॉडीसोबत 3-4 जणं बसले होते, पण पुढे ड्रायव्हर कॅबिनमध्ये मी एकटा होतो. त्यावेळेला एक काका आले की, अरे एकटाच आहेस का? तुझ्या जोडीला कोण नाही का पुढे? ना म्हटलं कोण नाही. मी बसू का? म्हटलं ठीक आहे. व एक आमच्या ते गावी निघालेलो त्यांच्यापैकी. त्याला मी त्यांना प्रत्यक्षात ओळखत नव्हतो, पण त्यांनी विचारलं की एकटाच आहेस का? मी बसू का तुझ्या जोडीला? म्हटलं ठीक आहे, बसा. तसंही मी एकटाच आहे. ते बसले, आम्ही निघालो मुंबईवरून आणि सकाळी एक साधारण 3:30-4च्या दरम्यान आम्ही रत्नागिरीमध्ये, म्हणजे रत्नागिरीला एंटर करताना हायवेला फाटा लागतो, त्या जंक्शनला आम्ही थांबलो होतो. एक पेट्रोल पंप आहे तिकडे, तिथे थांबलो होतो. कारण सगळ्यांचं म्हणणं होतं की एवढ्या पहाटे पहाटे जाणं बरोबर नाही, तर आपण थोडं 6च्या दरम्यान वगैरे गावात जाऊ. तर आम्ही ॲम्ब्युलन्स तिथे थांबवली. आम्ही थांबलो होतो. मध्ये काका उतरले की ठीक आहे, आता तू बस, मी जातो पाठीमागे. ते गेले पाठीमागे. आम्ही त्यांच्या गावात गेलो आणि गावात गेल्यानंतर ते जे आपल्याकडे आहे ना की गेलेल्या माणसाचा एक फोटो ठेवतात, ती बत्ती ठेवतात लावून, अगरबत्ती वगैरे लावतात. तो जेव्हा फोटो मी बघितला तेव्हा मला कळलं की ह्याच माणसासोबत मी रात्रभर गप्पा मारत प्रवास करतोय. यांनी मला रात्रभर कंपनी दिली, अगदी पेनपासून ते रत्नागिरीपर्यंत. बापरे. हा माझा स्वतःचा अनुभव, हा ऐकलेला नाही. अरे काय तुमच्याशी काय बोलत होते ते? आधी नॉर्मल गप्पा चालू होत्या की काय करतो, कुठे चालवतो, मग कसं काय. मग नॉर्मली मी त्यांना विचारलं, पण ते मागे जे आहेत वारलेत ते काका, असं कशामुळे ना, त्यांनी हे तो सांगितलं की त्यांना अटॅक आला. त्यांनी कुठे हे ना सांगितलं की तो मीच आहे किंवा काय. हा, त्यांना अटॅक आला, त्यांना ते प्रॉब्लेम होता, आधी येऊन गेला होता वगैरे वगैरे. ह्या सर्व गप्पा आमच्या झाल्या गाडीमध्ये. बापरे. त्यांचं गाव कुठे होतं? रत्नागिरीपासून एक, मला तर नाव आठवत नाही गावाचं, पण ते एक रत्नागिरी फाट्यावरून एक 4-5 किलोमीटरवरती ते गाव आहे त्यांचं. बापरे. दुसरी गोष्ट, आता हे जे अशी ऑन रोडचीच सांगतो. आम्ही एक अस्थिविसर्जनासाठी आम्ही चाललो होतो आणि जाताना असं झालं की आता, म्हणजे ऑलरेडी मी तेव्हा 8-9 वर्ष गाडी चालवत होतो आणि गाव कोकणामध्ये आहे, त्यामुळे कोकणाचा रस्ता वर्षातून 4 वेळा येणं जाणं, तो रस्ता चुकणं मला शक्य नाही, हे मला माहिती होतं. आणि त्या अस्थी घेऊन जाताना आम्ही पनवेलवरून पुढे जंक्शनला टर्न मारून मग तो गोवा हायवे पकडावा लागतो. त्या जंक्शनला मी जवळजवळ 7 राऊंड मारले, पण मला गोव्याचा तो टर्नच सापडत नव्हता. बापरे. ते काय होत होतं माझ्यासोबत, म्हणजे एक चकवा लागतो ना, त्या पद्धतीचा तो प्रकार झाला की मला तो टर्नच सापडत नव्हता. की म्हणजे आता कसं करू, कसं जावं, काय सुचेच ना. मी एक राऊंड मारून परत पनवेल डेपोला यायचो फिरून फिरून. मग नंतर एक फोन केला मित्राला की अरे म्हटलं असा असा प्रकार होता, मला पळसपेवरून गोवा रोड सापडतच नाही. मग त्यांनी सांगितलं की आम्ही थांबा म्हणाला थोडा वेळ,
आणि थोड्या वेळाने निघा. मग आम्ही जवळजवळ 15-20 मिनटं आम्ही थांबलो आणि त्याच्यानंतर निघालो. तेव्हा मला तो टर्न दिसला आणि असंही नाही तो टर्न छोटा आहे. जवळजवळ तो 6 लेन रोड आहे मोठा, म्हणजे आजच्या डेटला. त्यावेळेला पण मोठाच रोड होता. तो टर्न मला सापडत नव्हता. म्हणजे मी कोकणातला माणूस आणि मला कोकणात जाणारा रस्ता पनवेलमध्ये सापडत नव्हता. बरोबर. म्हणजे तेव्हा तो एक चकवा लागला होता. म्हणजे थोडा वेळ थांबल्यानंतर तो रोड सापडला. मग त्याच्यानंतर काय प्रॉब्लेम नाही आला मला गावी जाईपर्यंत, त्यांच्या गावी त्यांना सोडेपर्यंत. आणि तिथे तुम्ही फिरवता ते तुम्ही जवळपास किती टाईम अडकला होतात? तरी जवळजवळ 2-2.5 तास 2-2.5 तास फक्त तिकडे चक्कर तिकडेच तुम्ही- चक्कर मारत होतो आम्ही गोल 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 गोल. आश्चर्याचं होतं की मला तो टर्न सापडत का नाही. अजूनही येत कसं नाही? हां, की मी मी सर्कल फिरून फिरून मला एवढं कळत होतं की यार मी 5-6-7 राऊंड झाले माझे, मी फिरून फिरून पनवेल डेपोलाच येतोय. तिथल्या तिथे माझ्या सर्कलला राऊंड राऊंड चालू होते. बापरे. तुमच्याबरोबर कधी असं नाही झालं का की आपण बऱ्याच गोष्टी ऐकतो की तुम्ही चालवताय, मध्येच कोणीतरी लिफ्ट मागितली, ते येऊन बसले आणि मग ते गायब झाले, असं काही घडलंय तुमच्याबरोबर? नाही, असं तर नाही घडलंय. तुमच्या मित्रांबरोबर असा कोणता अनुभव कोणताही? हां, मित्रासोबत झालं होतं. मित्राने सांगितलं होता किस्सा. आपला पुण्यावरून मुळशी मार्गे एक ताम्हिणी घाट उतरतो कोकणामध्ये. तर तो तिकडून ताम्हिणी घाटातून खाली येत होता. साधारण रात्री 1:30-2:30चा टाईम असेल. गणपती सीझन चालू होता म्हणून तो त्या मार्गे येत होता खाली. आणि त्याला घाटामध्ये वरती हात दाखवला. 2-3 जण होते घाटामध्ये. त्यांनी हात दाखवला, त्यांनी घेतलं. ते म्हणाले आम्हाला खाली गोवा हायवेला सोडा म्हणून. त्याने गाडीमध्ये घेतलं, ते बसले पाठीमागे. हा निघून आला तिकडून. अख्ख्या रस्त्यात तो त्यांच्याशी गप्पा मारतोय. गाडी कुठे थांबवली नाही, काय नाही काय नाही. तो गोवा हायवेला आला आणि हायवेला येऊन त्याने विचारलं की तुम्हाला कुठे सोडू, मी राईट मारून मुंबईकडे जाणार आहे. तर काय रिप्लाय नाही आला म्हणून त्याने मागे बघितलं तर पाठीमागे कोणच नाही. हे तो जवळजवळ 4 दिवस त्याला ताप भरला होता. हे बरेच अनुभव लोकांना येत असतील जे चालवतात वगैरे किंवा काय करतात. तुम्ही एक महाडमधली गोष्ट सांगत होतात, तर ती काय होती? ती गोष्ट अशी होती, मी महाडमधून येत होतो. मग गाडीमध्ये एक फॅमिली म्हणजे दोघं नवरा बायको होते. आणि कधीची गोष्ट? एक हल्ली 3-4 वर्ष झाली असतील. हां, आय थिंक लॉकडाऊन होता, सेकंड लॉकडाऊन लागला होता 2022. हां. आणि मी येताना आम्ही ॲक्च्युली आम्ही येत होतो खेडवरून आणि महाडमध्ये त्यांचे एक रिलेटिव्ह आहेत, आम्ही त्यांच्या इथे गेलो होतो. तर येताना मध्ये एक स्मशानभूमी लागते त्यांच्या इथून. तर आलो आम्ही, त्यांच्या तिथे थांबलो होतो बाहेर त्यांच्या रिलेटिव्हच्या इथे. आणि ते जे जेंट्स होते ते उतरून गेले होते, त्यांना फक्त एक पार्सल त्यांच्याकडून घेऊन यायचं होतं. आणि गाडीमध्ये मी ड्रायव्हिंग सीटला बसलेलो, मिडल सीटला त्यांच्या मिसेस बसल्या होत्या. आणि गाडीमध्ये ना त्याला कसं बांगड्यांचा आवाज येऊ लागला. मला वाटलं लेडीज आहेत मागे, त्यांनी बांगड्या घातल्या असतील तर वाजणार. मग आधी लक्ष नाही केलं. मग नंतर माझं लक्ष केलं तर त्यांच्या हातामध्ये दोन हातात 2च बांगड्या होत्या सोन्याच्या. 2 बांगड्यांचा एवढा आवाज कसा काय येतो? म्हटलं त्यांनी घेतल्या असतील मार्केटमधून. त्यांना विचारलं तुम्ही बांगड्या वगैरे घेतल्यात का? म्हणतात नाही. म्हटलं बांगड्यांचा आवाज काय येतो एवढा? तेव्हा त्या म्हणतात की हो मला पण येतो आहे, पण मला वाटलं तुम्ही घेतल्यात का तुमच्या मिसेससाठी वगैरे. म्हटलं नाही, मी तर नाही घेतल्या. आणि आवाज लास्ट सीटवरनं येत होता. लास्ट सीटवरनं येतं म्हणून मागे वळून बघणार तोपर्यंत माझ्या गाडीची पाठीमागची ग्लासच पूर्ण ब्रेक झाली, तुटली, पूर्ण फुटली. हां, म्हणजे एखादा कोणतरी दगड मारून वगैरे फोडतो त्या हिशोबाने पूर्ण काचच फुटली पाठीमागची मोठी. बापरे. पण त्याच्यानंतर आवाज बंद झाला. तो नंतर कळलाच नाही काय होतं काय नाही. तोपर्यंत त्यांचे मिस्टर आले. मग आम्ही टेम्पररी तिकडे एक पेपर चिटकवला आणि पुढे आम्ही मुंबईला निघून आलो.
कसं ना अचानक काच कशी तुटू शकते? हां. पण कोणी दगड नाही मारला, काय नाही. दगड नाही मारला याची गॅरंटी होती आणि बाजूने काय गाडी वगैरे जाण्याचा प्रश्न नव्हता कारण छोटासा रोड होता. रात्री 9-9:30 वाजले असतील. जास्तही टाईम नव्हता झालेला. पण तुम्हाला काय वाटते कशामुळे झालं असेल? मला ते शंका होती की काहीतरी पॉवर होती गाडीमध्ये. पण बांगड्यांचा आवाज असाच येणार नाही. कारण मी ऐकला आणि मीच नाही ऐकला, त्या गाडीमध्ये लेडीज होत्या त्यांनीसुद्धा बांगड्यांचा आवाज ऐकला. आणि तेव्हा गाडीत आम्ही दोघंच होतो. बापरे! मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि हां, सबस्क्राईब करायला विसरू नका.